वारकरी संप्रदायातील थोर महात्मे व महाराष्ट्रातील विचारवंतांची दुर्मिळ कीर्तने, प्रवचने, व्याख्याने ऐकण्यासाठी सुरेश महाराज सूळ या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राइब करून बेल आयकॉन दाबा. रामानंदांची जवळीक साधली आणि जवळीक साधल्यानंतर आपलं वैराग्य प्रगट केलं. थोडासा आपला खरा इतिहास लपवला. पत्नीबद्दलची काही चर्चाच केली नाही आणि इतका गोड स्वभाव होता की साधारणपणे परमार्थाचा लायक आहे असं गृहीतच धरलेला असल्यामुळं त्याच्या या लपवलेल्या परिस्थितीबद्दल मनामध्ये शंका घेतली नाही रामानंदाने आणि त्याला संन्यास दीक्षा दिली. आता सनातन परंपरेचा संघर्ष पुढे होतो. शास्त्रामध्ये संन्यास घेताना ज्यांनी डायरेक्ट ब्रह्मचर्यातून संन्यास घेतला, आता मी डायरेक्ट ब्रह्मचर्यातून संन्यास घेतलाय, तेव्हा मला परवानगीचा कुठं प्रश्न येत नसतो. पण जो मधल्या 2 आश्रमाची स्वीकृती करून संन्यास घेतो त्याला पत्नीची परवानगी लागते असा शास्त्राचा नियम आहे संन्यास घेताना. चतुर्थाश्रम संन्यास घेता येतो गृहस्थ्याला सुद्धा, पण परवानगीनं घ्यावा लागतो. आणि यांनी आपल्या गृहस्थाश्रमाचा विषयच लपवून ठेवला, त्यामुळं त्या प्रश्न उपस्थित झाला नाही. संन्यास दीक्षा झाली. यांचा हेतू काय होता? तर संत प्रमाण सांगतात देव जोडे तरी करावा अधर्म. खोटं बोललो मी कशा करता? माझ्या हिता करता. तेव्हा यांचा चांगला हेतू होता लपवून ठेवण्यामध्ये. आपल्या वैराग्याच्या वेगाला प्रतिबंध येऊ नये याकरता त्यांनी ते लपवलेलं होतं. यापेक्षा दुसरा काही हेतू नव्हता. अशा प्रसंगामध्ये शास्त्रामध्ये उल्लेख आलेला आहे. अरे गुरुच्या आज्ञेचा उल्लंघन बळीनं केलं अशी 4-5 उदाहरणं दिली. म्हणून त्याच अभंगात आहेत ती सगळी उदाहरणं. देव जोडे तरी करावा आदर. तर जरी खोटं बोलले असले तरी हेत्वात्मक सत्य होतं. शेवटी सत्याचं मीटर हे हेतू असतं, हे लक्षात घ्या. दिसायला खोटं होतं पण हेतू चांगला होता. म्हणून शास्त्राने परिणिती दिली आहे. गाय गेलेली तुम्ही तुमच्या डोळ्यांनी उजव्या हाताने गेलेली पाहिली आणि तिच्या मागं जर कसाही धावत आला असेल आणि त्यांनी तुम्हाला विचारलं गाय उजव्या हाताने गेली का, तर शास्त्र सांगतं गेली नाही म्हणून खोटं बोला, तुम्हाला पाप लागणार नाही, तुमचं ते खोटं ठरणार नाही. कशामुळं? हेत्वात्मक सत्य. तसं यांचा हेतू वाईट नव्हता हे सगळं लपवून ठेवण्यामध्ये. लवकरात लवकर परमार्थाच्या संन्यास स्थितीकडे जायचं हा हेतू चांगला होता. त्यामुळे त्याच्यावर अपवाद येत नाही. पण विधिविधानाचं काही वेगळं सूत्र होतं. झालं. त्याच्यानंतर शिष्य म्हणून काशीला बरेच दिवस त्यांनी सेवा केली. सेवा केल्यानंतर महाराज असं वर्णन आहे, काही लोक वर्णन करताना असंही करतात की केवळ यात्रेला जाता जाता ते इथं आले, असंही एक वर्णन आहे. पण एक वर्णन असं आहे की रामानंदांना दृष्टांत झाला. या पतिव्रता स्त्रीच्या इथलच्या तपाचा परिणाम. ही पतिव्रता स्त्री या सोन्याच्या पिंपळाला प्रदक्षिणा करत होती आणि या अशुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी हे पुढचं विधान परमात्म्याला मान्य होतं आणि तिची भावना सत्य माहिती होती. म्हणून असंही एक वर्णन आहे की रामानंदांना दृष्टांत झाला. एक वर्णन असं आहे की सहज जाता जाता यात्रेमध्ये ते इथं आले आणि इथं आल्यावर तो मुद्दा खरा आहे, जो पुढचा मुद्दा आहे ना तो खरा आहे की स्नान करून ते पारावर बसले होते आणि रुक्मिणीबाई नमस्कार करतात. त्यांनी सौभाग्यवती म्हणून आशीर्वाद दिला, पुत्रवती भव. तिच्या चेहऱ्यावरती नाराजी होती. मग चौकशी केल्यानंतर ते सगळं कळालं. हे खरं आहे. पण त्याबरोबर आळंदीला यायला निघण्याची प्रेरणा जी आहे त्याच्याबद्दल ती सहजता नसून त्यांना दृष्टांत झाला असंही वर्णन आलेलं आहे. तर रामानंद इथं आले.
आत्ता मी सांगितली सगळी घटना घडली, आणि घटना घडल्यानंतर रुक्मिणीबाईंनी आपली परिस्थिती संन्याशांजवळ वर्णन केली की तुमचा आशीर्वाद कसा खरा होणार, पुत्रवती भाऊ म्हणला तुम्ही, माझी स्थिती अशी आहे, माझे पती मला सोडून गेलेत, मला पत्ता नाही कुठे काय आहे, आणि फार सात्विक होते, फार चांगले होते, आणि मला परत माझ्या पतीची प्राप्ती व्हावी अशी माझी इच्छा होती, म्हणूनच मी या सुवर्ण पिंपळाला प्रदक्षिणा घालत होते. आता हा जो तुम्ही आशीर्वाद दिला हा कसा खरा व्हायचा? मग रामानंदांनी डिटेल चौकशी केली आणि दृष्टांत जो झाला त्याची साक्ष पटली, अरे हीच ती आहे. आणि मग आपल्याकडं जो शिष्य आहे तो हाच आहे, हिचाच पती आहे. आणि खात्री झाल्यानंतर सिद्धोपंत आणि रुक्मिणीबाई आणि आई मुलगी आणि वडील या तिघांना घेऊन रामानंद स्वामी काशीला आले. महाराज पहिल्या वेळेला तर असं घडलं की यांना बाजूला ठेवलं आणि एकटेच गेले, आणि बरेच दिवसाकरता येणार नव्हते. मठ सांभाळायला विठ्ठलपंतांकडे होता, मोठ्या निष्ठेनं सेवा करत होते. गुरुजींना पाहिलं, अनपेक्षित वेळेला आलेले, आणि आल्यानंतर एक रुद्रावतार धारण केलेला होता. हे तुझं खरी खरी माहिती सांग काय ती. त्या रुद्रावतारातूनच ओळखलं होतं यांनी की काहीतरी घोटाळा झालाय. लपवलं होतं तरी श्रद्धा असल्यामुळं खोटं बोलायचं नाही, तिथं खोटं बोलायची ती तयारी नव्हती. ज्या आवेगातून विचारलं होतं त्या आवेगाच्या पुढं गुरुचा अवमान करणे इतकी बेईमानी त्यांच्यात नव्हती. आणि मग यथार्थ परिस्थिती सगळी सांगितली. खात्री झाली मी ज्यांना आणलंय त्यांचाच हा मुलगा आहे. आणि मग पहिल्यांदा त्यांना प्रगट केलं नव्हतं, नंतर त्यांना प्रगट केलं. समोर सगळे पाहिले, सगळी परिस्थिती, खोटं बोललेले नव्हते, झाकलं नव्हतं. पहिल्यांदा अजिबात सांगितलं नव्हतं, हे बरोबर आहे, पण खोटं सांगितलं नव्हतं. लपवणं खोट्यापेक्षा कमी अपराधाचं आहे. त्या कमी अपराध होता, पण अपराध होताच. स्वीकृती समोरासमोर झाली. आता आलं धर्मसंकट. महाराज हे धर्मसंकट जे निर्माण केले ना, 4 डाव डागल्यावर सोनं जसं तापून निघतं, तसं ज्ञानेश्वर महाराजांच्या चरित्रामध्ये ही सगळी परिस्थिती ज्ञानेश्वर महाराजांचा महिमा वाढवण्याकरता फार कठीण परिस्थिती निर्माण झाली. आणि कठोर आज्ञा दिली. ही आज्ञा त्यांनी केवळ मनाने दिली नाही, यांच्या पोटी अवतार होणार आहेत हा संकेत कळाला, त्याच्यामुळे ती आज्ञा दिली. जाताय तोत्रवेत्रैकपाणे ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदे नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्. वंशी विभूषितकरान्नवनीरलाभात् पीताम्बरादरुणबिम्बफलाधरोष्टात् पूर्णेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने. कुण्डलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.
ज्ञानेश्वर महाराज, इंद्रायणी मात की जय. अखिल गुण निधान सच्चिदानंद घन करुणा वरुणालय भक्तवत्सल भगवान श्री पांडुरंगाच्या चरणावर मनपूर्वक साष्टांग अभिवादन. आद्याचार्यांपासून अस्मदाचार्यांपर्यंत सकल संत आचार्यांच्या चरणावर साष्टांग अभिवादन करू. आळंदी पंचकृषीमध्ये ज्यांची विशेषत्वानं सत्ता मौजूद आहे असे संत सम्राट ज्ञानराज माऊलींच्या चरणावर साष्टांग अभिवादन. महाराजांच्या शक्तीनं प्रेरणेनं या त्रिगुणात्मक जगतातल्या थोडा सत्वगुण असणारा जो समाज आहे त्या सत्वगुणी समाजाला माऊलीनं पुण्याईनं आपल्याला इथं बोलवून घेतलेला जो इथं असलेला उपस्थित सर्व सात्विक समाज वारकरी मंडळी, यांच्याबद्दल सद्भाव प्रगट करू. या इंद्रायणी मातेच्या कृपेनं या परिसरामध्ये सुप्त रूपानं समाधिस्थ असलेल्या सर्व जुने पुरातन वारकरी संत मंडळी या सगळ्यांच्या परमकृपेमुळं इंद्रायणीच्या काठावर या त्रिदिवसीय ज्ञानयज्ञामध्ये आजचा पुण्यतिथी महोत्सवाच्या निमित्तातला द्वितीय दिवसाची सेवा आपण प्रारंभ करत आहोत. आपण काल नाथांच्या अभंगाच्या वर्णनाप्रमाणे सेवेला सुरुवात केली. नाथांनी केलेलं ज्ञानेश्वर महाराजांचं यथार्थ वर्णन, कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा, चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा, साधकांचा मायबाप दरुशने हरे ताप, सर्वाभूती सुखरूप ज्ञानोबा माझा, ज्ञानियांचा शिरोमणी वंद्य जोका पूज्यस्थानी, चिंतकाचा चिंतामणी ज्ञानोबा माझा, चालविली जडभिंती हरली चांगयाची भ्रांती, मोक्ष मार्गीचा सांगाती ज्ञानोबा माझा, रेड्यामुखी वेद बोलविला गर्वद्विजांचा हरविला, शांतिबिंब प्रगटला किंवा मोक्षरूप प्रगटला ज्ञानोबा माझा. तेव्हा उजळली ब्रह्मसाम्राज्य दीपिका, गीतेवरी वर्णिले टीका, विठोबाचा प्राणसखा ज्ञानोबा माझा, गुरुसेवे लागी जाण शरण एका जनार्दन, चैतन्याचे जीवन ज्ञानोबा माझा. या पद्धतीचं आपण हा 7 चरणांचा अभंग चिंतनाला घेतला. त्याच्यातलं एक कॉमन चिंतन म्हणजे ज्ञानोबा माझा या भूमिकेवर मी काल आपल्याला प्रस्तावना सांगितली, ज्याचा विषय 7 चरणामध्ये आलेला आहे. आणि त्या भूमिकेतून संबंध आहे, पण असलेला संबंध विस्मृत होतो, काळ सुद्धा त्याला कारणीभूत होतो. आपण जेवढं वडिलाला आठवतो तेवढं आजोबाला नाही, आजोबाला आठवतो तेवढं पंजोबाला नाही. फक्त पिंडदान करताना पिता पितामह प्रपितामह म्हणून नाव घेतो आपण, त्यांच्यापासूनच आपला अंश असून सुद्धा आपण त्यांना विसरतो. तसं गुरु परात्पर गुरु परमेष्ठी गुरु संत मालिकेमध्ये सुद्धा मालिका आहे. तर या मालिकेतले आद्य म्हणजे ज्ञानेश्वर महाराज. त्यामुळे माझा या स्वरूपामध्ये ते आहेतच, फक्त आपली स्मृती तेवढी तितकी
तीव्रतेनं त्यांच्याशी संबंध करत नाही. आणि ती संबंध करण्याकरता संत आपल्याला या वारीच्या निमित्तानं अनेक माऊलींच्या महिमेच्या अभंगाच्या माध्यमातून तो विषय स्मरण करवतात. तर नाथ महाराजांनी आपल्याला मुख्य स्मरण काल करवलेले ज्ञानोबा माझा, आणि यामध्ये आपल्यालाच मुख्य माझेपणा जोडायचा आहे. त्यांनी आपल्याशी माझेपणा जोडलेलाच आहे. त्यांच्या बाजूने अडचण नाही. काल उदाहरण दिलं त्याप्रमाणे देवाच्या बाजूने अडचण नाही. ममएव अंशा, देवाने स्वीकार केलाय. जीव देवाला आपलं स्वीकार करत नाही. तेव्हा या अर्थानं तर आपल्याला माझा म्हणण्याचा जो भाग आहे, हा माझा भाग म्हणत असताना आपल्याला हा विचार करायचा आहे. ही बैठक मी काल आपल्याला सांगितली. 2 चरणावर विशेष विचार झाला. या 7 चरणापैकी महाराज 2 चरणावर त्यांच्या चरित्राचा भाग आलेलाच आहे. चालविली जड भिंती, रेड्यामुखी वेद बोलविला. नंतर विचार असा आहे, काल आपण साधकांचा मायबाप या विषयावर विचार केला. आणि यानंतर आता आपण ह्या चरित्रात घुसलेलो आहोत. या अभंगात सुद्धा 3 चरण चरित्राचे आहेत. गीतेच्या ज्ञानेश्वरी ग्रंथाचं संकेत 6व्या याच्यात केलेला आहे. 5व्या याच्यामध्ये रेड्याच्या वेद बोलवण्याचा केलेला आहे. आणि 4थ्या याच्यामध्ये जड भिंत चालवली हा केलेला आहे. तेव्हा 3, 4, 5 याचीच लिंक आपण पूर्ण चरित्राद्वारे चिंतन करणार आहोत. म्हणजे अभंग तो सोडवल्यासारखाच होणार आहे. चरित्र सांगितलं तरी याच्यातल्या या 3 चरणांचा भाव आपल्या समोर येणार आहे. तर काल आपण कुलपावित्र्याच्या दृष्टिकोनातून वंशचरित्र पाहत होतो. आणि वडिलांच्या चरित्राच्या कुठपर्यंत आपण पोहोचलो, तर विठ्ठलपंतांनी विधिवत प्रायश्चित्त करून गुरुची आज्ञा म्हणून संन्यास दीक्षा सोडून गृहस्थाश्रमात प्रवेश केला. सिद्धोपंत बरोबर होते, पत्नी बरोबर होती आणि इथं आले. घटना ही घडली, याला मुख्य कारण रुक्मिणीबाईची तपश्चर्या, तिनं केलेली सेवा. आणि विधिलिखांमध्ये अशा पवित्र आत्म्याच्या पोटी भगवंताला अवतार घेण्याकरता ही भूमी योग्य वाटली, म्हणून रामानंदांना दृष्टांत देऊन ही सगळी घटना घडवली. ही झाली अंतरंग बाजू. पण बहिरंग त्याच्या ज्या प्रतिक्रिया आहेत, त्या प्रतिक्रिया फार वेगवेगळ्या घडलेल्या आहेत. त्याचा थोडासा भाग संकेत करावा लागेल. आणि त्याच निमित्तानं समाजरचनेची पद्धती किंवा त्यात असणारा विवेक या दोन्हीची थोडीशी चर्चा आपल्याला करायची आहे. सिद्धोपंत या विठ्ठलपंतांना घेऊन याच आळंदी क्षेत्रामध्ये आले. मुळातच ही पुण्यभूमी आहे. आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव आणि दैवताचे नाव सिद्धेश्वर. हा पहिला भाग ओरिजिनल पुण्यात्माचा उल्लेख करणार आहे. तसं माऊलींच्या आपण नमनामध्ये हे म्हणतोच. तर याप्रमाणे पुण्यक्षेत्र म्हटलं याला. तर सिद्धेश्वराच्या निवासानं इंद्रायणाच्या किनाऱ्यावर वसलेलं ब्राह्मण बहुल असं हे गाव होतं. ब्राह्मणांची संख्या इथं त्या महाराजांच्या पूर्वी सुद्धा भरपूर होती. चरित्राच्या उल्लेखावरून स्पष्ट उल्लेख येतो की ब्राह्मण वस्ती इथं पूर्वीपासून होती. तर असं हे पुण्यगाव इंद्रायणीच्या तीरी वसलेलं. आणि इथं विठ्ठलपंतांची सासूरवाडी. त्यामुळे तिकडून आज्ञा मिळाल्यानंतर
ते इथंच आले आणि इथं आल्यानंतर बाह्य नीती आणि अंतरिच्छा या दोन्हीमध्ये थोडा संघर्ष झाला. या बाह्यनीतीचा काय संघर्ष झाला ते पाहण्याजोगं, लक्षात घेण्याजोगं. मी बॅलन्स न सांगणार आहे, एकांगी सांगणार नाही. जो झाला अन्याय तो अन्याय पण म्हणणार आहे, पण लोकांनी त्या अन्यायाला जेवढं झाड बनवलंय तेवढं झाड तुमच्या अंतःकरणात होऊ नये अशी मी काळजी घेऊन ते सांगणार आहे. अन्यायाची अस्वीकृती करणार नाही, परंतु त्याचं केलेलं भांडवल आज जे समाजात रागद्वेष वाढवण्याकरता केलं जातं तेही सज्जन वारकऱ्याच्या अंतःकरणातून कमी व्हावं याकरता तोही काही उल्लेख करणार आहे. तेव्हा इथं आल्यानंतर कोण्याही चरित्र ऐकणाऱ्याला असं वाटेल की इथं महाराजांचा फार छळ झाला, आणि ही वस्तुस्थिती आहे. आपण सामान्य साधक एवढं सहन सुद्धा करू शकणार नाही. केवळ ते मानापमानयो स्तुल्यः या स्थितीवरचे ते महात्मे होते म्हणून त्यांनीच हे सहन केलं. परंतु त्याच्या पाठीमागची जी भूमिका आहे तीही थोडी लक्षात घेण्याजोगी आहे. तो काळ तर सनातन वर्णधर्माच्या व्यवस्थेतला होता. खुद्द आत्ताच्या काळात सुद्धा वर्णव्यवस्था बुडली असली तरी त्याच्या विरोधात समाज आजही सहन करत नाही, ही वस्तुस्थिती आहे. 2, 5, 10% लोक आज लव्ह मॅरेज करतात, त्यांचं कोणी काही वाकडं करत नाही, चाललेत त्यांचे व्यवहार. पण समाजातल्या लोकांची 90% अजून अपेक्षा हीच आहे की लग्न सवर्णीयामध्ये करावं. अजूनही हीच अपेक्षा आहे. म्हणजे एवढा कलीचा प्रभाव झालाय तरी शास्त्राचे काही संस्कार इतके मूळ धरून आहेत की अजून आपल्यातून ते सुटू शकत नाही, आणि ते सुटूही नाहीत, पण अजूनही ती शक्ती आहे. तर त्यावेळच्या काळामध्ये तर त्याचा प्रभाव फार जास्त होता. आणि आश्रमसंकर वर्णसंकरापेक्षाही जास्त कठीण आहे. हा आश्रमसंकर होत होता. संन्यास आश्रमातल्या व्यक्तीनं गृहस्थाश्रमात येणं हा आश्रमसंकर आहे. आणि तो जर इथलच्या नीतिमान समाजाने जर सहन केला नसेल तर तत्वतः चूक नाही. फक्त चूक कुठं आहे ती सांगतो तुम्हाला. ज्या हेतूनं ते झालं तो हेतू गृहीत न धरता विकाराचा हेतू लादला गेला. विठ्ठलपंत विकारी होते म्हणून लग्न केलं नव्हतं, आणि विकारी होते म्हणून संन्यासातून पुन्हा गृहस्थाश्रम केला असंही नाही. मला त्यांना तर ब्रह्मचर्यात राहायची इच्छा होती. यात्रा करताना जबरदस्तीनं भगवदीच्छेनं म्हणून सिद्धोपंतांच्या आग्रहानं त्यांनी विवाह केला, आणि विवाहानंतर ते विरक्त होते म्हणून तीर्थयात्रेला गेलेले होते. याचा अर्थ असा आहे की त्यांच्या अंतःकरणामध्ये वासनेची क्षीणता झालेली होती. ऐन तारुण्यात पत्नी जवळ असताना पत्नीला सोडून तीर्थयात्रेला जाणं हे विषयी आणि विलासी माणसाचं लक्षण होऊ शकत नाही. तेव्हा ते विषयी नव्हते, कामी नव्हते. शिवाय विधिवत प्रायश्चित्त केलं होतं गुरुच्या आज्ञेचं पालन करत असताना. गुरुजींनी पण त्यांच्याकडून प्रायश्चित्त करवून घेतलेलं होतं. भगवे कपडे उतरवलेले होते. पण या समाजाने पूर्ण माहिती न काढता फक्त बायकोन पोर आणायला गेले, संन्यास सोडून परत आले ग्रहस्थाले, एवढा एकच वरवरचा भाग लक्षात घेतला. आणि ही गोष्ट शास्त्रदृष्ट्या समाजामध्ये नीती सोडणारी आहे असं वरवरचं ग्रहण समाजाने केलं. त्यामध्ये थोडं समर्थन नियमाचं झालं, आणि काही व्यक्तींचे रागद्वेष याच्यातून उफाळले. व्यक्तिदोष हा तत्वदोष नसतो. पुन्हा एकदा बारकाईनं ऐका.
व्यक्तिदोष आणि तत्वदोष हे दोन वेगवेगळे गोष्टी आहेत. आपण चुकीनं व्यक्तिदोषाला तत्वदोषावर मढतो. आत्ताच्या आधुनिक काळातले घडलेले अनेक उदाहरणं. एकट्या माथे फिरो शिखानं बाईला मारलं. संबंध शीख जातीचा काय दोष आहे त्याच्यावर? पण समाजाने शीख जातीवर केवढी आग पकडली. विवेक अविवेक. हजारो शीख त्यावेळेला मारले गेले. या अगदी तुमच्या देखतचं उदाहरण म्हणून तुम्हाला हे सांगितलं मी. लक्षात घ्या. खून करणं चुकीचंच आहे, शिखाची चूक आहे. पण शीख जातीची चूक आहे का खून करणाऱ्या शिखाची चूक आहे? लक्षात घ्या मुद्दा. तर आम्हाला सवय अशी अविवेकानं त्या शेपटाला धरून आम्ही त्या जातीवर आगपकड करतो. आता ह्याच्यातले 4-5 लोक त्यावेळेला लहान असतील, काहींचे जन्मही झाले नसतील. जी इंदिराबाईच्या वेळेला घटना घडली तीच गांधीवादाच्या वेळेला घटना घडली. मारणारा निमित्त गोडसे ब्राह्मण जातीचा होता, एवढं एक कारण धरून समाजाने ब्राह्मण जातीला किती छळलं. मी का सांगतोय आपल्याला? व्यक्तिदोष तत्वदोषावर म्हणला जातो. ब्राह्मण जात हे तत्व आहे आणि ब्राह्मण व्यक्ती ही व्यक्ती आहे. त्रिगुणात्मक दोष असणाऱ्या यावत मानवामध्ये कोण्याही व्यक्तीकडून त्याच्यामध्ये जर कर्ममिश्रण रजोगुण तमोगुणी असेल तर सत्वगुणी माणसाकडून सुद्धा सत्वगुणी जातीत आला, पण गुण तमोगुणाचे. मग जर आम्ही असं म्हणतो की तमोगुणी माणूस सत्वगुणी झाला तर त्याच्या तमोगुणाकडे पाहू नका, आणि आम्ही पाहत नाही. खालच्या आश्रमात चोखा मेळा आले, आज आमचे वंदनीय संत झाले. जरी संबंध जात खालचे असले तरी जर गुण आले तर गुणकर्म असे होते. आमच्या वैष्णवांचा सिद्धांत काय आहे? यातायाती धर्म नाही विष्णुदासा, निर्णय तो ऐसा वेदशास्त्री. वैष्णवांकरता यातायात नाही आहे. मग आता तुम्ही विचार करा, व्यक्तिदोष आणि तत्वदोष. जातीनं फक्त एक नीतीचा नियम काही विद्वानांनी मांडला आणि त्रास देणाऱ्यामध्ये काही तमोगुणी ब्राह्मण जे होते तो व्यक्तिदोष होता, तो जातीदोष नव्हता. प्रत्येक गावात 3 गुणाचे लोक राहणार. एका समाजाचे असले तरी, वंजाऱ्याचं गाव असलं, सुताराचं गाव असलं, एका समाजाचं जरी गाव असलं तरी त्याच्यात अंतर्गत भेद गुणाचे असतात की नाही? मग त्यानुसार लोक गावात तसे राहतात की नाही? मग समजा एखाद्या त्या जातीतला खराब माणूस असला तर सबंध जातीला दोष धरायचं काय कारण? आज आमच्या पुढे चरित्र जे दाखवलं जातं त्याच्यातले काही विचारणीय पैलू म्हणून आपल्या समोर हे मांडतोय मी. लक्षात घ्या. मी त्या झालेल्या त्रासाचं समर्थन करत नाही, पण तुम्ही आरोप करताय त्या आरोपाचं समर्थन करतोय. समाधान जे करतोय ते आम्ही संबंध ब्राह्मण जातीचा याच एका नियमाच्या आधारावर सगळ्या संतांच्या या मुद्द्याला एवढं उचललं जातं आणि ब्राह्मण द्वेष पसरवला जातो. तर ब्राह्मण जातीचा द्वेष पसरवू नका. ब्राह्मण व्यक्तींचा दोष, प्रत्येक समाजातल्या व्यक्तींमध्ये असे दोष घडलेले आहेत. फक्त एकट्या ब्राह्मणातच घडलेत असं नाही. सगळ्या समाजामध्ये व्यक्तिदोष प्रत्येकामध्ये होऊ शकतात. तर ज्या त्या दृष्टीनं पाहणं महत्वाचं आहे, हे लक्षात घ्या. ही दृष्टिकोन समजून घ्या. तर विठ्ठलपंतांचा इथं छळ झाला, माऊलींचा तर नंतर झाला. पहिल्यांदा विठ्ठलपंतांचा झाला. 12 वर्ष विठ्ठलपंतांनी तो सहन केला. समाजाने त्यांना वाळीत टाकलं. आत्तापर्यंत वाळीत टाकण्याची प्रथा होती. अजूनही काही जंगली समाजांमध्ये वाळीत टाकण्याची प्रथा आहे, अजूनही आहे. सर्वेसाम ठिकाणी राहिली नाही ती, पण
अजून काही समाजांच्या, हे खालचे जे समाज आहे ना, पारधी बिरधी, यांच्या पंचायती होतात आणि त्यांच्यात अजूनही वाळीत टाकण्याची पद्धती, रुटीबिटी व्यवहार बंद केले जातात. वरच्या समाजात ती आता पद्धत कमी झाली, एकता राहिली नाही, विभाग झाले, सगळे वेगवेगळे झाले, पण समाजाचं एकत्रीकरण सूत्र राहिलं नाही. पण ज्या समाजात कमी आहे आणि त्यांच्या जिथं पंचायती होतात, समाज पंचायती, त्यावेळेला अशा घटना अजून घडण्याच्या पद्धती आहेत. मला सांगायचं एवढंच की विठ्ठलपंतांना वाळीत टाकलं गेलं हे सत्य आहे. त्याकरता त्यांनी गावापासून बाजूला सिद्धबेटाकडं, माऊली तिकडं नंतर राहिले आणि आधी विठ्ठलपंत सुद्धा गावाच्या बाहेर राहिले. कधी कधी समाज दडपण इतकं होतं, माऊलींच्या चरित्रात ते समाज दडपणाचा एवढा परिणाम झाला, ज्या सासऱ्यांनी आणलं नाही इथं त्या सासरे सुद्धा त्यांच्याकडे जाईनाचे झाले. सिद्धोपंतांनी सुद्धा इतकं समाज दडपणाचा परिणाम. आणि विठ्ठलपंतांना वावरणं अवघड झालं. तेव्हा विठ्ठलपंतांनी एक विवेकी विचार केला की इथं अनेक ब्राह्मणांच्या संगतीत राहावं लागते आणि तिथं प्रत्येकाला तोंड देणं शक्य नाही, सगळे बुद्धिमान आहे, त्याच्यापेक्षा आपल्या गावी जाऊ. आपल्या गावी ब्राह्मण वस्ती नाहीये, 1-2च घरं होते त्यावेळेस आपेगावला. आणि म्हणून स्वतः विठ्ठलपंत माऊलींच्या जन्माच्या आधी इथं 11 वर्ष राहून गेलेले आहेत बरं का. लग्न झाल्यानंतर लगेच त्यांना मुलं झालेली नाही. संशोधित पद्धतीनं सामान्य लोकांना माहीत नसणारे लोक हे सगळे एकत्र जोडून देतात. संन्यास घेऊन आले लगेच ही 4 मुलं झाले असं नाही आहे. वयाच्या 46व्या वर्षी पहिला मुलगा झालेला आहे, हे लक्षात घ्या. आणि त्यांना 34-35व्या वर्षी इथं आणलेलं आहे. परत 10-11 वर्षे विठ्ठलपंत एकटे आळंदीत राहत होते आणि उपहासानं राहत होते. आणि लग्न झाल्यानंतर पुढच्या पिढीचं काय होणार या हेतूनं इथं आपल्या मुलांना त्रास होऊ नये म्हणून पहिल्यांदा विठ्ठलपंत आपेगावला गेले. आणि 4ही मुलांचे जन्म आपेगावला आहे. जन्मस्थान आळंदी नाही, काही लोकांचा समज चुकीचा आहे. परत माऊली इथं निवासाला आलेले आहेत, पण जन्मस्थान हे आपेगाव आहे, हे लक्षात घ्या. संशोधनात्मक त्याचा विचार अभ्यास केल्यानंतर हे लक्षात येतं की विठ्ठलपंत इथलच्या या उपहासाला कंटाळून कमी त्रास होईल म्हणून कमी ब्राह्मण समाज असलेल्या आपल्या मूळ गावी जावं. पंजोबापासून तिथलं राहणं होतंच, तिथंही दैवत होतं. त्र्यंबकपंत हे पंजोबा, त्याच्याही पूर्वीच्या आता खूप पूर्वीची वंशावळ मी आपल्याला सांगत बसत नाही, समय तेवढा नाही आज. तर या पद्धतीनं तिथं घर होतं, तर तिथं गेले विठ्ठलपंत. आणि तिथं गृहस्थाश्रम चालू असताना विठ्ठलपंतांच्या वडिलांनाच गहिनीनाथाने अनुग्रह दिल्याचं वर्णन आहे. निवृत्तीनाथांना पुढे दिला, पण त्यांच्या वंशावर गहिनीनाथांची परंपरेनं कृपा आहे. गहिनीनाथ हे सिद्ध आहेत. हे सिद्ध ऋषी बराच काळ या पृथ्वीतलावर राहू शकतात, गुप्त होऊ शकतात, प्रगट होऊ शकतात. तर नाथपंथी सिद्ध लोकांचा अधिकार तर फार मोठा आहे. एकापेक्षा एक सिद्ध आहेत. आपण नवनाथाची पोथी वाचता, त्यांची संकल्पसिद्धी आपल्याला माहिती आहे. पुत्र जन्माकरता दिलेली राख उकरड्यात टाकली 12 वर्ष न आले बच्चेंद्रनाथ. म्हणजे पोरगा कुठे? तिनं सांगितलं मी तर ते टाकून दिलं. म्हणजे कुठे टाकली राख? उकरड्यात. आणि तिथून हाका मारली, तिथून गोरक्षनाथ प्रगट झाले. तेव्हा त्यांच्या सिद्धीची एक उदाहरणं नवनाथाच्या पोथीमध्ये येतात. सगळे सांगत बसायला आपल्याला आता वेळ नाही. अशा सिद्ध परंपरेतले आमचे गोरक्षनाथ महाराज आपेगावला प्रगट होऊन त्यांना अनुग्रह दिलेला आहे. आणि काही ठिकाणी तर असं वर्णन आहे
की मच्छिंद्रनाथानेच रामानंदांना दृष्टांत दिला की यांच्या पोटी असे 4 अवतार होणार आहेत, म्हणून तुम्ही हे काम करायला लावा, विठ्ठलपंतांना गृहस्थाश्रम स्वीकार करायला लावा, असंही वर्णन काही ठिकाणी येतं. त्या गैनीनाथाने रुक्मिणीबाईला सांगितलं तुझ्या पोटी हे 4 अवतार होणार आहेत. आणि त्यानंतर जन्मसालाबद्दल सुद्धा खूप चर्चा आहेत. पण 95, 97, 99 आणि 1 1201 हीच सालं जन्माची सर्वांगीण चर्चेनं स्थिर झालेली आहे. महाराजांचा जन्माचं एक साम्य अवताराशी, तिकडं रामजन्माचं साम्य समर्थांच्या अवताराशी, रामनवमीच्या दिवशी समर्थांचा जन्म झालेला आहे. आणि पूर्णतम अवतार भगवान गोपालकृष्णाच्या जन्मदिवशीच ज्ञानेश्वर महाराजांचा अवतार झाला. गोकुळाष्टमीच्या दिवशीच महाराजांचा जन्म झालेला आहे. आपल्याला हे सगळे अभंग माहिती आहेत की सदाशिवाचा अवतार, स्वामी निवृत्तीदातार, महाविष्णूचा अवतार, सखा माझा ज्ञानेश्वर, सोपान तो ब्रह्मा झाला, हा अभंग आपल्या सगळ्यांच्या पाठात आहे. तेव्हा चित्कळा मुक्ताबाई, ब्रह्मदेव सोपानदेव महाराज, महाविष्णू ज्ञानेश्वर महाराज आणि शिवजीच्या रूपानं निवृत्तीनाथ महाराज, आणि त्याप्रमाणेच निवृत्तीपरायण जीवन होतं. तेव्हा हे 4 अवतार या भूतलावर प्रधान हेतू काय? महाराज भगवंताच्या अवताराला 2 हेतू दिले जातात. इथं नाथाने या अवताराला एकच हेतू दिला. ईश्वर अवताराच्या पाठीमागं विनाशायच्या दुष्कृताम आणि परित्राणाय साधूनाम असे 2 हेतू दिले जातात. नाथाने या अवताराचा हेतू एकच सांगितला, साधकांचा मायबाप, एवढं एकच लक्षात घ्या. साधकांना मार्गदर्शन करण्याकरता हा अवतार झालेला आहे. या अवताराचा मुख्य हेतू आहे साधकांचा मायबाप. आणि मग साधकांच्या विनाशाय दुष्कृती करता संहार नाही केला, संकट दूर करण्याकरता चमत्कार केले, आपलं वैभव दाखवलं. साधकांना जोर येण्याकरता, साधकांची श्रद्धा वाढवण्याकरता, साधकांना प्रतिबंध करणाऱ्या लोकांना भय निर्माण करण्याकरता शक्तीचा वापर करून विनाशाचे दुष्कृताम नाही केलं. ऐश्वर्य शक्ती दाखवून तो प्रभाव वाढवला. म्हणून ज्ञानेश्वर जीवनामध्ये चमत्कार आहेत. याचा हेतू सुद्धा साधकांचा मायबाप याच हेतून आहे. साधकांचं प्रतिपालन करण्याकरताच हे सगळे चमत्कार दाखवलेले आहेत, हे लक्षात घ्या. आपेगावला जन्म झाल्यानंतर निवृत्तीनाथांच्या अनुग्रहाच्या बाबतीत 2 मत आहेत. दोन्ही सत्य असू शकतात. दोन्हीपैकी कोणतंही एक ग्रहण धरलं तर काही फार फरक पडत नाही. त्र्यंबकेश्वरची ब्रह्मगिरी प्रदक्षिणा करता करता निमित्त करून, वाघाच्या निमित्तानं भयभीत करून निवृत्तीनाथांना चुकवलं आणि गुहेमध्ये घेऊन अनुग्रह दिला. ही एक प्रसिद्ध कथा आहे. आणि एक कथा अशीही आहे की ज्या आपेगावला वंशातल्या लोकांना अनुग्रह दिला, त्याच आपेगावला निवृत्तीनाथांना अनुग्रह दिला, असंही पण वर्णन आहे. पण निवृत्तीनाथ महाराजांसह यात्रेला आई वडील गेले होते हे इतिहासात आहे. त्यामुळे अनुग्रह तिकडं झाला हे म्हणलं तरी काही विशेष फरक पडत नाही. प्रदक्षिणा त्यांनी केलेली आहे हेही सत्य आहे. त्यावेळेला प्रदक्षिणेचा रस्ता खराब होता, जंगल होतं. आत्ता सुद्धा अजून पुरा झालेलाच नाही. लोकांना खडवणातूनच वाट काढून ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा करावी लागते. मग त्यावेळेला तर जंगल आत्ता आहे त्याच्यापेक्षा अधिक होतं. त्यामुळं त्यावेळेला घडलेल्या घटनेचं जे श्रुतचरित्र आहे तसं होण्याची संभावना सुद्धा थोडी सुद्धा टाळण्याचं काही कारण नाही.
पण अनुग्रह गैनीनाथांचा झाला. गैनी प्रसादे निवृत्ती दातार, ही परंपरा सांगताना आपण चरण पाहतो. ज्ञानदेवा सार चोजविले. तर या सगळ्यांची तीर्थयात्रा झाली. तीर्थयात्रा झाल्यानंतर आळंदीच्याच लोकांकडून आपली आहे ती चूक मांडून कोर्ट कचेरीसारखं जात पंचायत करून याच्यावरून काही उपाय काढावा असा विठ्ठलपंतांना विचार आपल्या मुलांचं भवितव्य पाहून त्यांच्या डोक्यामध्ये आला. आणि ती सगळी मंडळी पुन्हा आळंदीला आली. इतके वर्ष मध्ये जाऊन सुद्धा विस्मृती नव्हती. कारलं तेलात तळा का साखरेत घोळा, ते कडूच राहतं. तर दुष्ट प्रवृत्तीचे लोक जे होते, ज्यांनी इथं छळलं, 100% लोक दुष्टच प्रवृत्तीचे होते असं नाही. काही लोकांनी जरी शास्त्र निर्णय म्हणून त्याचा दोष दिला असला तरी ते जितके या बाबतीत चांगले होते तितके चांगलेही होते. म्हणूनच विसोबा चाटी पुन्हा शिष्य झाले. त्यांच्यात जर चांगुलपणा मुळातच नसता तर हेही घडलं नसतं, हे लक्षात घ्या. तेव्हा मुळातच परंपरेनं सत्वगुण संपन्न असणाऱ्या जातीतले काही सात्विक मंडळी न्याय म्हणून, नियम म्हणून रामेश्वर भट्टांनी निर्णय दिला तुकोबरायांच्या अभंगाबद्दल. तुकोबरायांनी तो मानला. त्यावेळेचे ते वाघोलीचे प्रसिद्ध शास्त्री होते. आणि चमत्कार झाल्यानंतर तितक्याच प्रामाणिकपणाने त्यांचं शिष्यत्व स्वीकारलं. नवे नवे ब्रह्म तुका असे आले असं वर्णन केलं. तेव्हा हाही गुण विसरू नका. तुकोबरायांना वह्या बुडवायला लावल्या एवढा एकच मुद्दा जोर धरू नका. त्यांच्या पट्ट शिष्यापैकी 14 टाळकऱ्यांपैकी 4 टाळकरी ब्राह्मण होते, हे लक्षात ठेवा. म्हणजे त्यांचा आदर समाजाने केलाच नाही असं नाही. एवढंच आहे नियमामधल्या परीक्षा. अरे तुम्ही सोनं विकत घ्यायला गेले तर पक्क आहे का कच्चे का मिक्स आहे पाहता की नाही. मग त्यावेळेला धूर्त असणाऱ्या ब्राह्मण समाजाने हे खरोखरच त्या अधिकाराचे आहेत की नाही, का खरोखर समाजामध्ये काही शास्त्रविरुद्ध गोष्टी वाढतायत, याकडे जर लक्ष देऊन जर काही विचार केला असेल तो 100% त्यांचा रागद्वेष होता असं समजू नका. रागद्वेष असता तर ते रामेश्वर शास्त्री शिष्य झाले नसते. नुसते शिष्य नाही झाले तर ब्रह्माची तुलना तुकोबरायांबरोबर केली. विष्णूची तुलना, तुका म्हणे विष्णू नाही जुदा, म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा. तेव्हा इतके ते प्रामाणिकही होते. या दोन्ही अँगल लक्षात घेत जा, म्हणजे एकदम द्वेषाचं जाळं तुमच्या अंतःकरणात वाढणार नाही. कोणते तरी उदाहरणं मतलबी द्यायची आणि फक्त जातीविषयी द्वेष पसरवायचा असं एककल्ली काम करू नका. वस्तुस्थिती सगळी नीट समजून घ्या. तर त्या नीतिशास्त्राच्या नियमानुसार त्यांना जर तपासलं असलं तर फार चुकीचं नाही. शेवटपर्यंत या दोन्ही महापुरुषांनी द्वेष ठेवला नाही. हे होतेच तसे म्हणून नाही ठेवला, लक्षात घ्या. शेवटी नामदेव महाराज नातू झाले. विसवाचे त्याला त्या विसवा चाटीचं गुरुत्व त्याला स्वीकारायला लावलं. नामदेवांना त्यांचं गुरुत्व स्वीकारायला लावलं. आणि केवढी ब्रह्मनिष्ठा मिळवली होती. जिथं पाय ठेवील तिथं शिवलिंग निर्माण करून दाखवलं. ही काही निष्ठेतली साधी गोष्ट तुम्ही समजता काय? निष्ठेची एक उच्च लेवल. तेव्हा फक्त एका अँगलनं तुम्ही चरित्र पाहू नका. आपण वारकरी आहात, वैष्णव आहात. वैष्णवाच्या अंतःकरणामध्ये रागद्वेषाला स्थान नसावं. तर रागद्वेषपूर्वक ह्या गोष्टी पाहू नका. आज किती खाली आलंय. जे ज्ञानेश्वर महाराज संबंध विश्वाच्या कल्याणाची प्रार्थना करतात ते ज्ञानेश्वर महाराज ब्राह्मण होते म्हणून त्यांच्याशी द्वेष करणारा धर्माचार्य वारकरी निघायला लागलेत. किती गोष्ट कठीण आहे. कीर्तनकार, धर्माचार्य मी त्यांना का म्हणतो तर कीर्तनकार, प्रवचनकार असे भेद पाडायला सुरुवात केली. म्हणून तुकोबराय ज्यांचं वर्णन करतात, कौतुक करतात,
तुका म्हणे ज्ञानेश्वरा, आम्ही लिहून टाकलं तुका म्हणे विश्वंभरा. काय द्वेष आहे हा? हा द्वेष काय उपयोगाचा आहे? आपला पाया असणारे महाराज आपल्याबद्दल त्यांची किती सहानुभूती आहे. जे खळांची व्यंकटी सांडो, दुरितांचे तिमिर जाहो, असे विश्वात्मक ज्ञानेश्वर महाराज. हे विश्वची माझे घर असे म्हणणारे ज्ञानेश्वर महाराज. आता विश्वात्मके देवे अशी निष्ठा असणारे ज्ञानेश्वर महाराज. आणि यावत भूतळांकरता ज्ञानेश्वर महाराजांच्या बद्दल नाथ महाराज म्हणतायत की कशेत नाथ महाराज ज्ञानेश्वर महाराज भलतिया भावे शरण जाता भेटे, न पाहे याती कुळाचा विचार. अनुग्रह करताना हा विचार सुद्धा ज्यांनी केला नाही. पतितांवर अनुग्रह केला. यात्रेचा प्रसंग उद्याच्या ह्याच्यात करायचे सांगेल, आज नाही वेळ पुरला तर. पण इतके उदार हृदयाचे, उदार एक संत जगी, वागविती अंगी सामर्थ्य, काय महिमा वर्णोतीन, पातकी पावन तरती जगी. पातकांना पवित्र करून घेणारे ज्ञानेश्वर महाराज. आणि आम्ही अशा पद्धतीचे फाटे पाडतो. तुकोबाराय लहान नाहीत, ज्ञानेश्वर महाराज लहान नाहीत, दोन्ही ब्रह्मतुलनेचे. कैवल्याचा पुतळा म्हणणं काय आणि तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासे आले म्हणणं काय. तुका विष्णू नाही तुझा. महाराज मी ह्याविषयी सांगताना तुकोबारायाविषयी नितांत आदर ठेवून हे सांगतोय. पण आमचे लोक नको त्या विषयानं जातीपातीचे महाराज लोक करून टाकतात. इतकं खालच्या अवस्थेला आलेलं आहे. काही भागात, काही सप्त्यात, काही जातीचेच महाराज बोलवतो. इथपर्यंत रागद्वेष आता आलेला आहे. अशी विलक्षण विचित्र अवस्था आहे. महाराज आपण ज्या संप्रदायात आहोत त्या संप्रदायाचं तत्वज्ञान फार उदार, फार श्रेष्ठ आहे हे लक्षात ठेवा. हा इतका खालचा रागद्वेष वैष्णवाला तर बिलकुल शोभा देत नाही. तसं कोण्याच मानवाला शोभा देत नाही, पण त्यातले त्यात वैष्णवाला तर बिलकुल शोभा देत नाही. हा रागद्वेष सोडा. थोडा विचार वाढवला. कशा करता? ज्ञानेश्वर महाराजांचं चरित्र ऐकत असताना काही लोकांच्या डोक्यातून तुमच्यावर ब्राह्मण ब्राह्मणीत तर द्वेषाचं बीज लावलं जातं. ब्राह्मणांनी एवढा त्रास दिला, ब्राह्मणांनी एवढा त्रास दिला. कोणाला दिला? ब्राह्मणांनी ब्राह्मणाला त्रास दिला. तुम्हाला तर नाही दिला त्यावेळेला. तुम्हाला एवढी चर्चा करायचं काय कारण? ज्ञानेश्वर महाराज हे ब्राह्मणच होते, ते तरी कुठं दुसरे कोणी होते. पण आम्ही नको त्या मुद्द्याचं शेपूट घेतो, उपयोग करतो आणि काहीतरी आपलं बोलत असतो. खरं चरित्र निर्मळ दृष्टीनं पहा. महाराजांना त्रास झाला हे मलाही मान्य आहे, त्याच्याबद्दल वादच नाही. पण ह्या सगळ्या भूमिका पाहायला पाहिजेत. या व्यक्तिद्वेषानं झालेले चुका आहेत आणि व्यक्तिद्वेषाच्या चुका या व्यक्तीच्या चुका आहेत. असं आहे. या तात्विक चुका नाहीत. आज हजारो मण दुधाचा अभिषेक ज्या माऊलींच्या समाधीवर होतो, त्या माऊलींना एक खापर मिळू नये. कोणाला दुःख होणार नाही. दुःख होण्याजोगी गोष्ट आहे. परंतु त्याबरोबर अविरोध वृत्तीची विचार पाहिजे. रागद्वेषात्मक वृत्ती नको. त्या मुक्ताईला खापर मिळालं नाही. भिक्षेमध्ये खडे टाकावेत इथपर्यंत द्वेष लोकांनी छळलं. अर्थात याबरोबर जसं त्यांना कष्ट झाले तसंच त्यांचं संतत्व अधिक खुललं. कस लावल्यावर सोन्याच्या 100 नंबरी सोन्याचं जसं महत्व वाढतं तसं महत्व माऊलींचं आज आहे. संतत्वाची परीक्षा, समतेचा सिद्धांत, धीरगंभीरतेचा समुद्र. मुक्ताईला वाईट वाटलं, पण धीरगंभीर असणाऱ्या समुद्रासारखे ज्ञानेश्वर महाराज, तिचंही वाईट वाटणं बंद व्हावं याकरता योग सामर्थ्यानं त्याने आपलं
पाठ लाल केले आणि तू तुझी इच्छा पुरी कर. मांडे भाजले, तिचंही समाधान केलं. अशा आमच्या ज्ञानेश्वर महाराजांचं हे जे चरित्र आहे फार विशालतेनं भरलेलं आहे. रागद्वेषाचा विचार न करता या चरित्राकडे पहा. चरित्र नायकाशी केंद्रित होऊन चरित्र पहा. रामायण पाहताना रामाशी केंद्रित होऊन चरित्र पहा. कैकेयीनं असे वर कसे मागितले आणि कैकेयी कशी दुष्ट होती. रामायणात जर तुम्ही कैकेयीच्या बाबतीत निरीक्षण केलं रामायणाच्या चांगल्या बारकाव्याच्या अंतःकरणातून तर असं उत्तर सापडतं. कैकेयीनं आपल्या मनानं नाही केलं. रामचंद्रांना जगामध्ये काही नीतीचे धडे द्यायचे होते, तपस्वी लोकांना भेटायचं होतं, वनवासाने जीवनाला सुवास प्राप्त करायचा होता, म्हणून रामाच्या इच्छेनं ते घडलंय. रामायणात त्याचे उल्लेख येतात. एक प्रसंग असा येतो फार कठीण आणि त्याचं उत्तर या विघ्नेश्वरी देवीनं स्वतः दिलंय. ज्या विघ्नेश्वरी देवीनं विघ्न करण्याची दुर्बुद्धी त्या मंथरेच्या माध्यमातून कैकेयीपर्यंत घुसवली, त्या विघ्नेश्वरीनं परत एकदा देवतांनी त्या विघ्नेश्वरीला विघ्न करायची प्रार्थना केली. तो प्रसंग कुठे आहे? चित्रकूट मधून जेव्हा आणायला गेले ना भरत, तेव्हा देवता लोकांना वाटलं आता आपलं काम होणार नाही. भरत म्हणल्यावर राम परत आल्याशिवाय राहणार नाही, म्हणून देवतांनी परत त्या विघ्नेश्वरीला प्रार्थना केली की तू या संकल्पात विघ्न कर. तेव्हा त्या विघ्नेश्वरीनं त्याचं उत्तर दिलंय. ती विघ्नेश्वरी असं म्हणाली की मी आत्ता तर करणारच नाही, पण त्याही वेळेला मी माझ्या मनानं ते काम केलं नाही. खुद्द कैकेयीच्या बुद्धीत घुसण्याच्या वेळेला सुद्धा मी माझ्या मनानं हे काम केलं नाही, रामाने मला हे काम करण्याचा संकेत केला होता म्हणून मी केलं, असं उत्तर दिलेलं आहे. फार रामायणातला सुप्त प्रसंग आहे. तर कधी कधी बोलणारी व्यक्ती आपल्या इच्छेनं बोलत नाही. बोलविता धनी वेगळाची. एखाद्या व्यक्तीला त्रास द्यायला लावण्याला सुद्धा भगवद्विधान कारणीभूत असतं, हे लक्षात घ्या. त्याच्यातून त्याचा विकास घडवायचा असतो, त्याचा प्रकाश घडवायचा असतो, त्याचा प्रभाव दाखवायचा असतो. तर व्यक्तिदोष सुद्धा त्यांचा एकट्याचा नाही, त्यातही भगवद इच्छा कारणीभूत आहे. आणि म्हणून आज ज्ञानेश्वर महाराजांच्या चरित्राला एवढा सुवास आहे. त्या लोकांनी त्यावेळेला तशी परीक्षा, तुमचा किती अभ्यास झाला, पेपर आणि प्रश्नपत्रिका जर नसली त्याची उत्तरं तुमचे कळले नाही तर तुम्हाला वरच्या वर्गात घालेल कोण? परीक्षा द्यावीच लागते. तर संतांना आपल्या जीवनामध्ये परीक्षा द्याव्या लागल्या. केंद्र असावं संतांच्या महिमेकडं, केंद्र नसावं त्यांच्याकडं. त्यांनी त्रास दिला, इकडं केंद्र घालवलं तर संतांच्या महिमेकडचं लक्ष तुमचं विचलित होईल. तेव्हा ज्ञानेश्वरांच्या महिमेकडं लक्ष ठेवून चरित्र ऐका, म्हणजे तुमच्या मनामध्ये विक्षेप येणार नाही, विकल्प येणार नाही. आपल्या मनातले रागद्वेष आपण त्यांच्यावर मढवतो, मुळात मनात कुठेतरी असतं आणि या निमित्तानं मग आपण ते सगळं करत असतो. लक्षात घ्या. महाराज शास्त्र ते शास्त्र पद्धतीनं चालत असतं. तेव्हा इथं आले विठ्ठलपण, साष्टांग दंडवत करून सर्व ब्राह्मणांची सभा बोलवली आळंदीमध्ये. 2 सभा झालेल्या आहेत, एक आळंदीला झाली आणि एक पैठणला झाली. आळंदीला सभा झाली, तुम्ही म्हणाल ते मी ऐकायला तयार आहे, माझा चूक आहे, पण माझ्या मुलांवर हा अन्याय नको, म्हणून तुम्ही याला पदरात घ्या. पण त्यावेळेचे केवळ नीतीला पकडणारे कठोर मंडळी पाझरली नाहीत, पण सभा असल्यामुळं आणि स्वतःचा अधिकार समजत असल्यामुळं आपण एवढे विद्वान नाही, आपण एकदम निर्णय देणं चुकीचं आहे, ही ब्याद टाळायची. म्हणून आळंदीच्या ब्राह्मणांनी निर्णय घेतला की आमच्या कक्षेतला हा विषय नाही, याचा निर्णय तुम्ही पैठणच्या ब्राह्मणांकडून करून आणा. आणि स्वतः थोडं खडूसपणाने पत्र देताना वस्तुस्थिती, मी आमच्या बुद्धीत तरी
याचा प्रायश्चित्त होऊ शकत नाही, असंच आहे असं कळेल अशा पद्धतीचं पत्र त्यांच्याबरोबर द्यायला सांगितलं. आमचं तर मत हेच आहे की याला उपाय फक्त तुम्ही देहांत प्रायश्चित्त घ्या. आणि विठ्ठलपंतांनी पैठणला न जातात मी देहांत प्रायश्चित्त घ्यायला तयार आहे, पण माझ्या पोरांना तुम्ही अंगीकार करा. देहांत प्रायश्चित्ताला तयार झाले. आमच्या अनेक विद्वानांनी नंतर विषय काढलेला आहे शास्त्रात हुडकून, पण तेवढे ज्ञान असेलच असं नाही. जिसकी ज्याची उपज आहे. शेवटी खेडेगावातले ब्राह्मण जेवढं ज्ञान असेल तेवढंच. आमच्या धारुरकर शास्त्रींनी म्हटलेलं आहे, मामानी म्हटलेलं आहे, सोनोपंत दांडेकरांनी, की देहांतच प्रायश्चित्ता व्यतिरिक्त सुद्धा दुसरं प्रायश्चित्त देता येऊ शकलं असतं, पण रागद्वेषाचं बीज असल्यामुळं दुसरं प्रायश्चित्त दिलं नाही. 3 चांद्रायण कृच्छ चांद्रायण व्रत केले असते तर याचं प्रायश्चित्त होऊ शकत होतं शास्त्राप्रमाणे, परंतु त्यांना समाजात परत घ्यायची इच्छा नव्हती. या मुद्द्यामुळं ते इतर पोट प्रायश्चित्ताचा त्याने अभ्यासही केला नाही आणि एवढंच सांगितलं की देहांत प्रायश्चित्ताशिवाय याला प्रायश्चित्त नाही. शेवटी विठ्ठलपंतांनी ते अंगीकार केलं आणि अंगीकार केल्यानंतर त्यावेळेला सगळी यात्रा करून इथं आले. त्यावेळेला निवृत्तीनाथांचं वय 11 वर्षाचं होतं, ज्ञानेश्वर महाराजांचं वय 9 वर्षाचं होतं, सोपानदेवाचं वय 7 वर्षाचं होतं आणि आमची मुक्ताची मुकली 7 वर्ष. फक्त 7, 9, 5, 7, 9 आणि 11 अशी वय होते महाराज. अशा वयामध्ये घरंदाज काही इस्टेट होती असं नाही, भिक्षा मागून खावर. महाराज घरंदाज व्यक्तीला पैशाच्या आधारावर थोडी चिंता कमी असते, दुसरं कमावतं कोणी नाही. आणि छोटी छोटी पोरं, पण धन्य आमचे विठ्ठलपंत ज्यांनी गुरु आज्ञेला एवढी किंमत दिली, तितकीच किंमत शास्त्रज्ञाची समजून निर्णय घेतला की बस आपल्याला देहांत प्रायश्चित्त निर्णय केला. निर्णय पत्नीला समजावून सांगितलं, आपल्या मुलांकरता देहाचा त्याग करायला दोघंही तयार झाले. आणि याच क्षेत्रातून निवृत्तीदाराला थोडं समजावून सांगितलं. निवृत्ती महाराज पूर्वीपासूनच अगाध विशाल धीर गंभीर होते. तूच या सगळ्या पोरांचं आईबापासारखं तुला काम करायचं. मी शास्त्राचा निर्णय आचरण करणार आहे हा निश्चय सांगितला. आपलं अंतःकरण कठोर केलं. महाराज खरे आचार संपन्न, तस्मात शास्त्रम प्रमाणंते कार्याकार्य व्यवस्थित हो. स्वतः माऊलींनी समर्थन केलंय, शास्त्र म्हणेल ते सांडावे, ते राज्यही तृण मानावे. माऊलींचं सुद्धा शास्त्रात नेला एवढं समर्थन आहे. आणि तोच आचार आमच्या विठ्ठलपंतांनी कठोर निर्णय आचरायचं ठरवलं. आणि दोघं आई वडील निर्णय करतात आणि या 4ही मुलांना रात्रीच्या रात्री 12 वाजता महाराज ज्ञानोबाला समजावून सांगितलंय, निवृत्तीनाथांना समजावून. मुक्ताईचं वय समजण्याचं नव्हतं, 5 वर्षाची जी मुक्त ओक्सा रडून. रुक्मिणीबाईंना सगळ्यात जर वियोगाचा त्रास झाला असेल तर मुक्ताईला सोडताना माझी इच्छा मुकली. तरी शास्त्राज्ञेचा विजय करायचा ठरवलेला. शास्त्राचार कधी कधी किती कठोर आचरण करायला शिकवतो, पण निष्ठा असेल तर जीवानी तो करावा, हाच त्याचा चांगला अर्थ आहे. दोघं आई वडील
या सगळ्या मुलांना एकमेकाच्या कुशीत टाकून रातोरात निघून गेले. आकाश फाटल्यासारखं व्यवहारदृष्ट्या, अध्यात्मदृष्ट्या यांचा अधिकार वेगळा होता, पण व्यवहारदृष्ट्या आकाश फाटल्यासारखं संकट यांच्यावर. त्या संकट स्थितीमध्ये आई वडील निघून गेले, सरळ प्रयागला गेले. प्रयाग हे स्थळ असं आहे की ज्या ठिकाणी आत्महत्या केल्याचं पातक लागत नाही. शबरीच्या चरित्रामध्ये याचं वर्णन आहे. शबरीचा पूर्वजन्माचा उल्लेख येतो. शबरी पूर्वजन्मी एक राणी होती. मीराबाईला जसं राज्यकाळ भजनाला काही थोडा आडवा झाला, राजघराण्याच्या मर्यादेनुसार तिला त्रास व्हायचा, साधू संतांबरोबर ती भजन करायला लागली तर लोक नावं ठेवायचे. तुळशीदासांना तिने पत्र पाठवून विचारलं होतं. मग शेवटी तुळशीदासांनी एका दोह्यात उत्तर पाठवलं, जाके प्रियन राम वैदेही ताको तजिय कोटी वैरी सम यद्यपि परमसनी. परमसैनी असली तरी त्याग. मग मीराबाई वृंदावनला गेली. तशी घटना शबरी मागच्या जन्मी मोठी राणी होती आणि तिला भजनात आडवं यायला लागलं. एका पंडिताला विचारलं की मला हे राणी पण नकोय, सर्व सुखाचं केंद्र असणारं, मला भजन होत नाही, परमार्थाला आडवं येते, काय करू? मला जीव द्यावा वाटतो पण आत्महत्येचं पातक लागेल. तेव्हा त्या पंडितांनी सांगितलं एक जागा अशी आहे की आत्महत्येचं पातक लागत नाही, आणि ती जागा म्हणजे त्रिवेणी संगम. अर्थात हा पत्ता तुम्हाला दिला तरी आता तुम्हाला तिथं सहज जीव देता येईल असं नाहीये, व्यवस्था फार आहे तिथं, आणि तिथं प्राण जायला सुद्धा माणसाची फार तयारी लागते मला. तर त्या राणीनं उडी टाकली आणि तीच पुढच्या जन्मी शबरी झाली आणि तिला भगवंताचा एवढा मोठा सहवास मिळाला. तर ती जागा प्रायश्चित्ता करता, देहांत प्रायश्चित्त करायचं असेल, देहांत प्रायश्चित्त म्हणजे कशी तरी फास लावून घेऊन आत्महत्या, विष घेऊन आत्महत्या, याला देहांत प्रायश्चित्त नाही म्हणत, याला आत्महत्या म्हणतात. आत्महत्या इतकं वाईट गोष्ट नाही. शास्त्रामध्ये ज्यांनी आत्महत्या केलेली असेल त्याचं खांद्यावर प्रेत नेऊ नये, त्याच्या पायाला दोर बांधावून फरफटत जनावरासारखं ओढत न्यावाचं वर्णन आहे शास्त्रामध्ये. त्याला स्पर्श सुद्धा करू. तर आत्महत्या महापातक आहे. म्हणून आत्महत्या वेगळं आणि देहांत प्रायश्चित्त वेगळं, हे समजून घ्या. विठ्ठलपंतांनी आत्महत्या नाही केली, देहांत प्रायश्चित्त शास्त्राचे आज्ञापालन केलेले. तेव्हा विठ्ठलपंत आणि रुक्मिणी त्रिवेणी संगमात गेले. काही लोक चरित्राला इकडं तिकडं काळामध्ये फिरवतात. काही लोक म्हणतात त्यांनी गोदावरीतच आत्महत्या केली. आईवडिलांचं स्थान आपेगावला दाखवतात. ठीक आहे, सापेक्षात काही भावनेनं तिथं तर मातृपितृची पूजा म्हणून तिथं तसं हे केलं तर ठीक आहे, पण वस्तुस्थिती मात्र शास्त्राचे जाणकार होते, उत्तर भारतात जाऊन आलेले होते, रामानंदांचे शिष्य होते, काशीला जाऊन आलेले होते, त्यांना शास्त्राचं पूर्ण ज्ञान होतं. त्यामुळं देहांत प्रायश्चित्त त्यांनी प्रयागलाच घेतलं. हा खरा इतिहास बरोबर आहे. तर प्रयागला गेले आणि प्रयागला गेल्यानंतर त्यांनी आत्महत्येचं प्रायश्चित्त, आत्महत्या केली नाही, देहांत प्रायश्चित्त करण्याच्या हेतूनं आपलं शरीर समर्पण केलं. पोरं इकडं पोरके झाले, एकमेकाला आधार देत सिद्धबेटामध्ये ही पोरं राहत होते. अजूनही त्यांचा सामाजिक त्रास संपलेला नव्हता. अशा अवस्थेत महाराज त्यांच्या जीवनामध्ये पुढची वाटचाल, खरं जीवन कार्य यानंतर सुरू झालं. मर्यादा पुरुषोत्तम राम मर्यादेमध्ये राहतायत आणि हे मर्यादा पुरुषोत्तम रामासारखेच आमचे ज्ञानेश्वर महाराज, आळंदी गावकऱ्यांनी देहांत प्रायश्चित्त केल्यावर सुद्धा रागद्वेषामुळं काही ब्राह्मणांनी स्वीकार केलं नाही, काही ब्राह्मणांनी स्वीकार केलं. काही ब्राह्मणांची आस्था असायची, पण
बळी तो कानपिळी, काही वरिष्ठ श्रीमान ब्राह्मणांच्या दबावाखाली त्यांचं काही चालत नव्हतं. आणि म्हणून पहिला चमत्कार हा विसोबा चाट्यांच्या नजरेनं पाहिलेला हा मांड्याचा चमत्कार या आळंदीत झालेला आहे, हे लक्षात घ्या. 2 भाग झाले तरी काही दुष्टांत दुष्टपण सुटेना. त्याने ते अंत प्रायश्चित्त घेतलं म्हणून काय झालं? संन्यासाच्या मुलाला मुंज करू द्यायची की नाही प्रश्न शिल्लकच आहे. निवृत्तीनाथांनी एकमेकांतामध्ये एकांतात म्हणावं, ज्ञानोबांनी विषय काढावा की वडिलांनी आपल्याला पावन करून घेण्याकरता देहांत प्रायश्चित्त घेतलं, तेव्हा आपण सुद्धा शास्त्रशुद्ध पद्धतीनं मौंजी संस्कार करायला पाहिजे. निवृत्तीनाथ निवृत्तीपरायण होते. अरे म्हणजे काय गरज आहे, नाही झाली म्हणजे तर काय फरक पडतो. पण ज्ञानेश्वर महाराजांचा विचार वेगळा होता, सामाजिक लेव्हलचा विचार होता. बऱ्याच गोष्टी भगवान रामचंद्रांनी समाजाकरता केलेल्या आहेत. महाराज रामाला माहित नव्हतं सीता दोषी नाही, 100% माहिती होतं, तरी सीतेचा त्याग केला, अग्निप्रायश्चित्त घ्यायला लावलं. आणि त्याचं उत्तर खरं हे आहे की रामाने विचार केला, मी सीताराम नाहीये, मी आता राजाराम आहे. राजारामपणाची कर्तव्य वेगळी असतात आणि सीतारामपणाची कर्तव्य वेगळी असतात. राजाचं कर्तव्य प्रजेचं हित आणि प्रजेचं सर्टिफिकेट महत्वाचं आहे. कौटुंबिक सीतारामांना या लेव्हलवरून त्यांना माहिती होतं आमची सीता निर्दोष आहे, पण समाज सर्टिफिकेट करता अग्नि परीक्षा घ्यायला लावली. तसं ज्ञानेश्वर महाराजांना निवृत्तीनाथांचं म्हणणं मान्य होतं, पण हा प्रवृत्तीपरायण अवतार आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणजे विष्णूचा अवतार. निवृत्तीपरायण शंकर आणि प्रवृत्तीपरायण महाराज विष्णू. शिवविष्णू या एका नाण्याच्या प्रवृत्ती आणि निवृत्तीचे 2 बाजू आहेत. शिवजी महाराज म्हणजे निवृत्ती आणि भगवान विष्णू म्हणजे प्रवृत्ती. लक्षात घ्या, दोन्हीची गरज आहे, दिवसाची गरज आहे, रात्रीची गरज आहे. तर शिवतत्वज्ञानाची गरज आहे आपल्याला आणि विष्णू तत्वज्ञानाची गरज आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी आपला वारकरी संप्रदाय म्हणजे या दोन्हीचा संगम म्हणजे वारकरी संप्रदाय. लक्षात घ्या, निवृत्तीपरायण तत्वज्ञान पण आपल्या वारकरी संप्रदायामध्ये आहेत. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी चांगदेव 65 सारखा अमृतानुभवासारखा निवृत्तीपरायण ग्रंथही लिहिला आणि दोन्हीचा संगम असणाऱ्या गीतेवरही भाष्य केले. तर वारकरी संप्रदायाचा आदर्श दोन्ही बाजूचा संगम आहे, हे लक्षात ठेवा. तेव्हा ज्ञानेश्वर महाराजांच्या पुढचा विचार वेगळा होता. निवृत्तीनाथांचा विचार आपल्या लेव्हलवर होता, निवृत्ती लेव्हलवर. तेव्हा निवृत्तीनाथ म्हणजे काय गरज आहे? खरंच गरज नाही. निस्त्रय गुण्ये पथिविचरताम को विधिक को निषेधा, काहीच गरज नाही. पण माऊलींना जगाचा आदर्श दाखवण्याकरता काही कामं करायची होते. निवृत्तीनाथांना सुद्धा तयार केलं. गुरुजी तुम्ही म्हणता ते सत्य आहे, पण काही गोष्टी आपल्याला करायला पाहिजेत. आळंदीच्या ब्राह्मणांनी परत सांगितलं की तुमचं मुंज आणि ब्राह्मण समाजात अधिग्रहण तेव्हा होईल, मुंजी करण्याकरता शुद्धीपत्र तुम्ही पैठणून आणा, अशी आज्ञा दिली. आणि ही 4ही भावंड शुद्धीपत्र आणण्याकरता निघाले. पूर्वीच्या काळात दरकोस दर मुक्काम पायी प्रवास असे. पैठणपर्यंत पोहोचले. पैठण हे वडिलांचं आजोळ होतं. पैठणला ज्ञानेश्वर महाराजांच्या नात्यातले विठ्ठलपंतांचे मामा राहत होते. त्यांचं नाव कृष्णाजी पंत. ही पोरं कृष्णाजी पंताकडे गेली. कृष्णाजी पंताला आपला भाचा देहांत प्रायश्चित्ताकडे गेला एवढंच माहिती होतं, त्याच्या पुढचं काही माहित नव्हतं. पोरं झाले हेही माहिती होतं, पण त्यांची आणि
या अजय मामाची कधी गाठ नव्हती. कृष्णाजी पंतांचं घर विचारत गेले. कृष्णाजी पंत थकलेले होते आणि घरासमोरील 4 पोरं उदास असल्यासारखी लुंगी नेसणारी भिकाऱ्याच्या अवस्थेत 4ही पोरं गेली. परिचय दिला. एका बाजूने खूप आनंद झाला. 4ही पोरांना आत घेतलं. आळंदीच्या ब्राह्मणाने यांना शुद्धीपत्राकरता पत्र दिलं होतं, पण ते असं खोचक दिलं होतं की तिथलच्या ब्राह्मणाने सुद्धा शुद्ध करून घेऊ नये अशा भाषेतलं ते पत्र होतं. आमचा तर निर्णय हाच आहे, हे शुद्ध होऊ शकत नाही अशा अर्थाचा संकेत करून ही संन्यासाची मुलं आहेत. संन्यास प्रायश्चित्त घेऊन झालेत असं नाही लिहिलं, फक्त संन्यासाची मुलं आहेत. एका शब्दात सुद्धा खोच बदलता येते, लक्षात घ्या. तेव्हा पत्र दिलेलं होतं. कृष्णाजी पंतांजवळ ते पत्र दिल्यानंतर गोतावळ्यातला आत्मीयता जागी झाली. पोरांना आशीर्वाद दिला. पोरांना जवळ घेतलं. मी तुमच्याकरता प्रयत्न करेन. मी ब्राह्मण सभा बोलवील. माझ्या भाच्याच्या पोरांना शुद्धीपत्र मिळालं पाहिजे. कृष्णाजी पंत सुद्धा विद्वान ब्राह्मण म्हणूनच पैठणला होते.